नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं खबरें। आज हम मौजूद हैं CST के यहाँ पर, जहाँ पर आज 4 दिन से मराठा आरक्षण को लेकर आंदोलन चालू है। आज जो मुंबई हाई कोर्ट का जो आदेश आया है कि अभी भी DCP ने यहाँ पर ऐलान किया है कि यहाँ से सभी लोग खाली करो, लेकिन उसके बावजूद भी यहाँ पर मराठा समाज के लोग हैं आंदोलन के लिए बड़े पैमाने पर डटे हुए। उन्हीं से बात करते हैं इनकी क्या किस तरह की मांगे हैं, आज तक इनको पूरा नहीं हुई। सर, खबरें आज में स्वागत, काय बोलणार तुम्ही त्या संबंध? आज आंदोलनचा आज 4 दिवस झाले। सर, आज 4 दिवसापासून आमच्या मनोज दादाचं आंदोलन चालू आहे। आज आमचे मनोज दादा 4 दिवसापासून संघर्ष करत आहेत। एकही मंत्री मनोज दादापर्यंत आला नाहीये। याची खूप मोठी खंत मराठ्यांच्या मनामध्ये आहे, रोष आहे। आज मराठा एवढा तीव्र झालाय, या 2 दिवसामध्ये जर आरक्षणाचा लढा यांनी संपवला नाही तर मराठा वर्षा बंगल्यावर जायला कमी पडणार नाहीये। फडणवीसला आव्हान आहे, फडणवीस साहेब आज उद्या 2 दिवस तुमच्याकडे टायमिंग आहे, 2 दिवसामध्ये आमचं आरक्षण द्या, नाहीतर हा जो मराठा आहे तुमच्या वर्षा बंगल्यावर येऊन तुम्हाला जाब विचारेल। काय कारण आहे की देवेंद्र फडणवीस आजपर्यंत आले, काय बोललंच नाही? साहेब, आज मनोज दादा मुंबईमध्ये आलेले आहेत, म्हणजे त्यांच्या घरी आलेले आहेत। आज एवढे मंत्री आहेत, त्यांच्यामध्ये एकही मुख्यमंत्री त्यांचा इथपर्यंत पोहोचलेला नाहीये। पोहोचायला पाहिजे होतं। आमची एकच अपेक्षा आहे की आज माणूस इतका हे करतोय म्हणल्यानंतर आज उपाशी आहे, 4 दिवसापासून विचारायला पाहिजे होतं। त्यांच्या घरी आलोय, आम्ही पाहुणे आहेत त्यांचे, का आले नाहीयेत हा आमचा प्रश्न आहे फडणवीस साहेबाला। आजपर्यंत हायकोर्टाने आदेश दिला की तुम्ही हा मुंबई खाली करा आणि खारघरला बोलवा। सर, हा आझाद मैदानाचा विषय कोर्टामध्ये नाहीये, हा सरकारमध्ये। सरकार म्हणजेच कोर्ट आहे। हा सरकारनं तिढा सोडवला पाहिजे आझाद मैदानाचा। आंदोलन म्हणजे कोर्टापर्यंत जाण्याचा विषय नाहीये। 4 दिन हो गया आंदोलन को लेकर, आज वापस से यहाँ पर धरना आंदोलन धीरे धीरे पूरे मराठा समाज जो खाली होने की कगार पे, क्योंकि हाई कोर्ट के आदेश अभी भी DCP साहब ने अलाउन किया, इसको जल्द से जल्द खाली किया जाए। घेताय 5 वाजता पाठ शपथ घेताय आणि आरक्षण द्यायला का वेळ लावताय, हे आमचं म्हणणं आहे। आम्ही मुंबई सोडणार नाही, तुम्ही मारलं तरी मुंबई सोडणार नाही आम्ही। तुम्ही म्हणताय वसील जावा, इकडं जावा, तिकडं जावा, काय करा वसील जाऊन बाहेर? आम्ही एवढे लोक वसीमध्ये जाऊन काय करणार? आमचे मनोज दादा इथं सोडून आम्ही बाहेर जायचं का? ही सरकारचं म्हणणं आहे, ही सरकारचा चुकीचा निर्णय आहे। ही आम्ही ठामपणानं सांगतो आणि मुंबई सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही। धाराशिव जिल्ह्यातनं मी आलेलो आहे आणि मुंबई सोडणार नाही, ही लक्षात ठेवा। आता पोलिसांनी घोषणा केली लवकर हे DT खाली करा म्हणून। त्यांनी उद्या 4 वाजताचा टाइम दिला साहेब आम्हाला, आणि आमचा एक मिनिट थांबा, उद्या 4चा टायमिंग दिलेला आहे सर। तर उद्याच्या 4च्या टायमिंग मध्ये काय होतं हे कोर्टाचं म्हणणं ऐकू आम्ही। त्यांनी कोर्टाने सोडा म्हणतर आम्ही सोडायला तयार आहे। दादा इथनंच हलणार नाही। 4 वाजता आम्हाला काय आमचा निर्णय येईल की आम्ही ऐकायला तयार आहे ना। तुम्ही आता जावा म्हणजे अजून कोर्टात प्रलंबित आहे ना प्रश्न। पण दादाचा आदेश येईपर्यंत आम्ही सोडणार नाही। दादाचा आदेश आला तरच आम्ही सोडू, अन्यथा आमच्यावर गोळ्या झाडल्या तरी आम्ही सोडणार नाही। एक मराठा, एक मराठा, लाख मराठा। दादांचा आदेश येईपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। ही मुंबई मराठ्यांची आहे। ही मुंबई घडविण्यासाठी किती मराठ्यांचे बलिदान गेले, मराठी माणसाचे बलिदान गेले, हे जरा इतिहास उघडून पहा म्हणावं त्यांना की ही मुंबई कोणाच्या बापाची नाही, ही मुंबई मराठ्यांची आहे। ही मुंबई आम्ही सोडणार नाही। मराठ्यांनी घडवलेल्या मुंबईत त्यांना खरं वाटत नसेल तर इतिहासाची पाने पुन्हा चाळा म्हणावं की खरंच मुंबई कोणाची आहे ते कळेल। बरं साहेब, मला सांगा, डॉक्टर आंबेडकर लिहिलेलं होतं ना, फक्त 10 वर्षाचंच आरक्षण पाहिजे। आरक्षण फक्त 10 वर्षाचं पाहिजे, आंबेडकरनं स्वीकारलेलं आहे। शिवाजी महाराजांचा याचा इतिहास आहे, मग तुम्ही आम्हाला का देत नाही? 10 वर्ष गेली नाही, इतिहास केव्हापासून झाला त्या आंबेडकरने दिलेला, मग इतिहास काहून गेला? हे आज इतिहास हे काहून गेला? इतिहासाचा काहून गेला? आम्ही मुंबई सोडला, काहून आम्हाला आरक्षण देत नाही?
गोळ्या घातला तरी मुंबई सोडत नाही आम्ही. गोली डालेंगे तो भी मुंबई नहीं छोड़ेंगे, ये इनकी हालत है। आज कई सालों से मराठा आरक्षण आंदोलन के लिए ये मराठा लोग लड़ रहे हैं, लेकिन सरकार टस से मस होने को तैयार नहीं है। जबकि अभी भी 4 दिन से जरंगे साहब यहाँ पर धरना प्रदर्शन, जबकि उनको 1 दिन की कोर्ट ने परमिशन दिया था, 4 दिन से हिले नहीं है। पूरे जो मराठा बंधु हैं यहाँ पर लोग डटे पड़े हैं, लेकिन यहाँ की बीजेपी सरकार टस से मस होने को तैयार नहीं है। देश प्रदेश के लिए देखते रहिए खबरें आज भी।